नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे लक्ष्मणा बघ, वर्षाकाल संपला आणि परमसुंदर शरद ऋतू आला. फुललेल्या कास गवतामुळे संपूर्ण पृथ्वी झाकली गेली आहे. जणू वर्षा ऋतूने कासरूपी पांढऱ्या केसांच्या रूपाने आपले म्हातारपण प्रकट केले. ज्याप्रमाणे संतोष हा लोभाला शोषून घेतो, त्याप्रमाणे अगस्त्य ताऱ्याने उदित होऊन मार्गावरील पाणी शोषले आहे. ज्याप्रमाणे संतांचे हृदय मदमोहरहित निर्मल असते, त्याप्रमाणे नद्या व तलाव यांचे निर्मळ जल शोभत आहे. नद्या व तलाव यांचे पाणी हळूहळू घटत आहे. ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष ममतेचा त्याग करतात. शरद ऋतूची चाहूल लागताच खंजन पक्षी असे आले आहेत. ज्याप्रमाणे वेळ येताच चांगले पुण्य प्रकट होते. ज्याप्रमाणे नीती निपुण राजाचा कारभार स्वच्छ असतो, त्याप्रमाणे चिखल व धूळ नसल्याने धरणी निर्मल बनून शोभून दिसत आहे. पाणी कमी झाल्यामुळे मासे व्याकुळ झाले आहेत. ज्याप्रमाणे विवेकशून्य गृहस्थ धनाविना व्याकुळ होतो, मेघांविना निर्मळ आकाश असे शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे भगवत भक्त सर्व आशा सोडून निर्मळ होतात. कुठे कुठे शरद ऋतूचा थोडा थोडा पाऊस पडत आहे. ज्याप्रमाणे कोणी विरळाच माझी भक्ती प्राप्त करतो. शरद ऋतू आल्यामुळे राजा, तपस्वी, व्यापारी आणि भिक्षुक हे विजय, तप, व्यापार आणि भिक्षुकी मिळवण्यासाठी आनंदाने नगर सोडून निघतात. त्याप्रमाणे श्रीहरीची भक्ती मिळाल्यावर चारी आश्रमातील लोक नाना प्रकारच्या साधनांचे श्रम सोडून देतात. जे मासे खोल पाण्यात आहेत ते सुखी आहेत. ज्याप्रमाणे श्रीहरीला शरण गेल्यावर एकही संकट येत नाही. कमळांनी फुललेले तलाव असे शोभत आहेत, जसे निर्गुण ब्रह्म सगुण झाल्यावर शोभून दिसते. भ्रमर अनुपम आवाज करीत गुंजन करीत आहेत आणि पक्षी नाना प्रकारचे सुंदर कूजन करीत आहेत. रात्र झाल्याचे पाहून चक्रवाक पक्षाच्या मनात तसेच दुःख होते. ज्याप्रमाणे दुसऱ्याची संपत्ती पाहून दुष्टाला दुःख वाटते. चातक ढगाला आळवत आहे, त्याला खूप तहान लागली आहे. ज्याप्रमाणे शंकरांचा द्वेष करणाऱ्या माणसाला सुख न मिळाल्यामुळे तो दुःखी होतो. शरद ऋतूचा ताप रात्री चंद्र हरण करतो. ज्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने पापे नाहीशी होतात. चकोर पक्ष्यांचा समुदाय चंद्राला अशा प्रकारे एकटक पाहू लागतात. ज्याप्रमाणे भगवंत भेटल्यावर निर्निमेष नेत्रांनी त्यांचे दर्शन घेतात. मच्छर, डास हे थंडीच्या भीतीने अशा प्रकारे नाहीसे झाले आहेत की ज्याप्रमाणे ब्राह्मणांची वैर केल्याने कुळाचा नाश होतो. वर्षा ऋतूमुळे पृथ्वीवर जे जीव भरले होते ते जीव शरद ऋतू आल्यावर नष्ट झाले. ज्याप्रमाणे सद्गुरू लाभल्यावर संशय आणि भ्रम यांचे समूह नष्ट होतात. वर्षाकाल गेला, निर्मळ शरद ऋतू आला, परंतु हे बंधू, सीतेची काही वार्ता कळली नाही. एकदा का पत्ता मिळाला तर मी काळालाही जिंकून एका क्षणात जानकीला घेऊन येईन. हे बंधू, कुठेही ती असो, जिवंत असेल तर मी प्रयत्न करून तिला नक्की आणेन. राज्य, खजिना, स्त्री व राजधानी मिळाल्यामुळे सुग्रीवही मला विसरला. ज्या बाणाने मी वालीला मारले, त्याच बाणाने मी त्या मूर्खाला मारीन. शिव म्हणतात, हे उमे, ज्यांच्या कृपेमुळे मद व मोह सुटतात, त्यांना स्वप्नातही कधी क्रोध येईल काय? परंतु ही तर श्री रामांची लीला आहे. ज्या ज्ञानी मुनींना श्री रघुनाथांच्या चरणी प्रेम आहे, तेच ही लीला जाणतात. लक्ष्मणाने जेव्हा प्रभू क्रुद्ध झालेले पाहिले, तेव्हा त्याने धनुष्य सज्ज करून बाण हाती घेतला. तेव्हा दयेची परिसीमा असलेल्या श्री रघुनाथांनी लक्ष्मणाला समजावले की हे वत्सा, सुग्रीव आपला मित्र आहे, म्हणून त्याला केवळ भीती दाखवून घेऊन येऊ. इकडे किष्किंधा नगरीमध्ये पवनकुमार हनुमानाने विचार केला की सुग्रीव श्रीरामांचे कार्य विसरून गेला आहे. त्याने सुग्रीवापाशी जाऊन चरणांवर मस्तक नमविले आणि साम, दाम, भेद, दंड या चारी प्रकारच्या नीती सांगून त्याला समजावले. हनुमानाचे बोलणे ऐकून सुग्रीवाला फार भीती वाटली. तो म्हणाला, विषयांनी माझे ज्ञान हरण केले. आता हे पवनपुत्रा, जिथे जिथे वानरांचे कळप आहेत, तिथे तिथे दूतांना पाठव आणि निरोप पाठव की 15 जो येणार नाही त्याचा माझ्या हातून वध होईल. हनुमानाने दूतांना बोलावले आणि सर्वांचा मान राखत सर्वांना भय, प्रेम आणि नीती दाखवून दिली. सर्व वानर नतमस्तक होऊन निघाले. त्याच वेळी लक्ष्मण नगरात पोहोचला. त्याचा राग पाहून वानर जिकडे तिकडे पळाले. नंतर लक्ष्मणाने
धनुष्य सज्ज करून म्हटले की आत्ताच नगराची रांगोळी करून टाकतो. तेव्हा संपूर्ण नगर व्याकुळ झाल्याचे पाहून वालीपुत्र अंगद त्याच्याजवळ आला. अंगदाने त्याच्यासमोर नतमस्तक होऊन क्षमा याचना केली. तेव्हा लक्ष्मणाने त्याला भिवू नकोस असे म्हणून अभय दिले. सुग्रीवाने स्वतःच्या कानांनी लक्ष्मणाचे रागाचे बोलणे ऐकून भयाने खूप व्याकुळ होऊन म्हटले, हे हनुमाना, ऐकून घे. तू तारेला सोबत घेऊन जा व राजकुमाराला समजावून शांत कर. हनुमानाने तारेसह जाऊन लक्ष्मणाच्या चरणी वंदन केले व प्रभूंच्या सुंदर कीर्तीची वाखणणी केली. विनंती करून ते लक्ष्मणाला महालात घेऊन आले आणि त्याचे चरण धुवून त्याला पलंगावर बसवले. मग वानरराज सुग्रीव त्याच्या पाया पडू लागला. तेव्हा लक्ष्मणाने त्याचा हात धरून त्याला मिठी मारली. सुग्रीव म्हणाला, हे नाथ, विषयासारखा इतर कोणताही मद नाही. तो मुनींच्या मनातही एका क्षणात मोह उत्पन्न करतो. मग मी तर विषयी जीव. सुग्रीवाचे नम्र बोलणे ऐकून लक्ष्मणाला आनंद झाला आणि त्याने सुग्रीवाला खूप समजावून धीर दिला. तेवढ्यात पवनसूत हनुमानाने कशा प्रकारे सर्व दिशांना दूतांचे समूह गेले आहेत ते सर्व सांगितले. मग अंगद इत्यादी वानरांना सोबत घेऊन आणि लक्ष्मणापुढे घालून सुग्रीव आनंदाने श्रीरामांच्याकडे आला. आजच्यासाठी धन्यवाद.